Today's part we are going to cover the purification of municipal water. म्हणजेच काय, जे आपल्या घराघरांमध्ये टॅपनी किंवा नळाला जे पाणी येतं ते पाणी कसं प्युरिफाय केलं जातं. म्हणजे ते पाणी प्युरिफाय करण्यासाठी त्याला नंबर ऑफ स्टेप्स मधून त्याला बाहेर जावं लागतं, तेव्हा ते पाणी कुठेतरी प्युरिफाय होतं. तिथं का गरज आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटरची, आपण हे सगळ्या पार्टमध्ये बघितलेलंच आहे. बिकॉज दिस वॉटर कंटेन्स so many number of salts within that. That's why the water becomes hard and it carries number of bacteria and microorganisms along with that. And so that it causes number of diseases to the human being. That's why it is necessary to purify the municipal water. Okay. त्यासाठी आपण बघितलं की त्या पाण्याला नंबर ऑफ स्टेप्समधून बाहेर झाल्यानंतर ते आपल्याला पाणी जे काही येतं, टॅपला पाणी किंवा नळाला पाणी येतं ते प्युरिफाय होऊन येतं. We will see what are the number of steps that is going to be purified within the municipal water. पहिली स्टेप आहे स्क्रीनिंग ऑफ वॉटर, सेकंड आहे सेडिमेंटेशन, थर्ड आहे सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन आणि फोर्थ वन आहे फिल्ट्रेशन आणि लास्ट आहे स्टरलायझेशन. ह्या सगळ्या मेथड्स आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पहिली मेथड आहे दॅट इज स्क्रीनिंग. म्हणजे एक्झॅक्टली या स्क्रीनिंगमध्ये काय होतं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आता दिस इज द फर्स्ट स्टेप टू प्युरिफाय द म्युनिसिपल वॉटर. म्हणजे जे काही आपल्याला नळाला पाणी येतं ते प्युरिफाय होण्यासाठीची पहिली स्टेप आहे स्क्रीनिंग. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय, एक फिल्ट्रेशन लावल्यासारखी मेथड आहे. स्क्रीनिंग म्हणजे काय की इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द सस्पेंडेड और फ्लोटिंग मटेरियल फ्रॉम द वॉटर. इम्प्युअर वॉटरमधले जे काही फ्लोट होणारे म्हणजे तरंगणारे, म्हणजेच त्याला थोडं दुसऱ्या नावाने सस्पेंडेड इम्प्युरिटीज फ्रॉम द वॉटर, दॅट इज नोन ॲज अ स्क्रीनिंग. म्हणजे हे एक्झॅक्टली कसं होतं की आता त्याला एक असं स्टीलची बार असतात, आपण डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघूया. याला अशी बार असतात, मेश असेल किंवा एक अशी कारणी टाईप म्हणूया आपण, ह्याला अशी बार असतात. ह्याच्यामधून काय केलं जातं, फोर्सफुली जे काही इम्प्युअर वॉटर आहे ते पास केलं जातं. त्यावेळी काय होतं, त्या पाण्यामध्ये जस्ट एक्झाम्पल आपण बघूया, कॅरी बॅग असतील, कुरकुरे किंवा वेपर्सचे पॅकेट असतील, लाकडाचे तुकडे असतील, प्लास्टिक असेल किंवा छोटे छोटे पाईप्स असतील, प्रेशरनी पास केल्यामुळे काय होतं, ते सगळे मटेरियल्स जे काही इम्प्युरिटीज आहेत, फ्लोटिंग इम्प्युरिटीज आहेत, ते काय होतं त्याच्यावरती जाऊन अडकतात. ओके. आणि ते मोठे मोठे पार्टिकल्स बाहेर अडकले जातात आणि पाणी त्याच्यामधून बाहेर पास होतं. त्या बार्सच्या मधून ते पाणी पास होतं. दॅट इज नोन ॲज अ स्क्रीनिंग. जशी आपले कुठले इंडियन आयडल असू दे किंवा कुठलाही डान्सचे कॉम्पिटिशन असू दे, त्याच्यामध्ये काय जातं, पहिली स्क्रीन टेस्ट होते. म्हणजे त्याच्यामधून काय होतं, जास्तीत जास्त मटेरियल आहे किंवा जास्तीत जास्त जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्याला आपण वगळतोय. तसंच याच्यामध्ये पण या स्क्रीनिंगमध्ये काय काढलं जातं, तर जे काही मॅटर आहे, जे काही इम्प्युरिटीज आहेत, त्या इम्प्युरिटी ज्या त्या पाण्यावरती तरंगतात किंवा सस्पेंडेड फॉर्ममध्ये राहतात, त्या इम्प्युरिटीज या मेथडमधून काढले जातं. त्याला म्हणायचं स्क्रीनिंग. त्याच्यातलं एक सोपं एक्झाम्पल आहे, जेव्हा आपण घरामध्ये चहा बनवतोय, चहा बनवल्यानंतर आपण एक गाळणी लावून त्याच्यामध्ये जे काही चहा पावडर आहे ती त्याच्यावरती तरंगते किंवा फ्लोट होते. दॅट वी आर गोइंग टू फिल्टर विदिन दॅट. ओके. म्हणजे आपण काय करतोय, जे काही सस्पेंडेड पार्टिकल आहे ते फिल्ट्रेशन आपण बाहेर काढतोय. म्हणजे काय, स्क्रीनिंग म्हणजे काय, थोडक्यात चालणी किंवा गाळणी. ओके. दॅट इज नोन ॲज अ स्क्रीनिंग. अंडरस्टूड. फर्स्ट मेथड झाली स्क्रीनिंग. ओके. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ द प्युरिफिकेशन ऑफ म्युनिसिपल वॉटर. सेकंड स्टेप आहे सेडिमेंटेशन. सेकंड मेथड आहे सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं होतं, पार्ट्स ऑफ दॅट इज इम्प्युरिटीज प्रेझेंट इन टू द वॉटर. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सेडिमेंटेशन. ओके. मी शॉर्टमध्ये सांगते. सेडिमेंटेशन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ सेटिंग डाऊन द इम्प्युरिटीज ॲट द बॉटम ऑफ द वॉटर. पाण्याच्या बॉटमला ज्या इम्प्युरिटीज सेटल होतात त्याला म्हणायचं सेडिमेंटेशन. मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की स्लज इट इज द फॉर्म बाय द सेडिमेंटेशन मेथड. सेडिमेंटेशननी जो काही स्लज तयार होतो तो बॉटमला येतो. त्याचं एक्झाम्पल सांगितलं होतं मड किंवा सँड किंवा मड.
आता जर सपोज त्या पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा काय केलं, स्क्रीनिंगनी सगळे जे काही फ्लोटिंग मटेरियल होतं ते बाहेर काढलं. आता सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार, त्या पाण्यामध्ये जी काही वाळू असेल किंवा चिखल असेल, चिखल म्हणजे इट इज अ वन फॉर्म ऑफ स्लज. ओके, तो कसा रिमूव्ह करायचा आहे, तर इट इज रिमूव्ड बाय द सेडिमेंटेशन. The process of setting down the impurities present into the water that is known as the sedimentation. म्हणजे आता एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होतं, पाणी असेल, तो पाणी जर का गढूळ असेल त्याच्यावर नंबर ऑफ इम्प्युरिटीज आहे. जर का त्या पाण्याला 5 ते 6 तासासाठी 5 ते 6 तासासाठी जर का आपण सेटल व्हायला गेलं तर त्यातलं काही मड असेल किंवा जे काही सँड असेल काही काळानंतर ती बॉटमला सेटल होते, त्याला म्हणायचं सेडिमेंटेशन. ओके, अंडरस्टूड द मेथड दॅट इज सेकंड स्टेप दॅट इज सेडिमेंटेशन. आपण ऑलरेडी घेतलं आहे त्यामुळे मी फार डीपमध्ये जात नाही. थर्ड मेथड आहे, सेम आहे, सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन. सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन म्हणजे याच्यात काय, आपण पहिल्यांदा सेडिमेंटेशन आपण ऑलरेडी बघितलंय. आता आपण याच्यामध्ये बघूया कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन ही कन्सेप्ट सुद्धा ऑलरेडी झालेली आहे. इम्प्युरिटीज ऑफ वॉटरमध्ये कोॲग्युलेशन पण झाले. कोॲग्युलेशन म्हणजेच काय, परत मी थोडक्यात सांगते. कोॲग्युलेशन मीन्स इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग फाईन मॅटर अँड colloidal impurities from the water that is known as the coagulation. म्हणजे जे काही फाईन मॅटर आहे आणि जे कोलायडल इम्प्युरिटीज आहेत. कोलायडल इम्प्युरिटीज म्हणजे काय, अशा इम्प्युरिटीज जे आपण फिल्ट्रेशननी पण रिमूव्ह करू शकत नाही आणि ते सेडिमेंटेशननी पण सेटल होत नाही. म्हणजे ते पार्टिकलचा साईज कसं असेल, जर का मोठा असेल तर आपण स्क्रीनिंगनी बाहेर काढतोय आणि त्यातल्या त्यात तो हेवी असेल तो सेडिमेंटेशननी सेटल होईल आणि काही जर असेल तो सस्पेंडेड असेल तर आपण काय करतो, फिल्ट्रेशननी बाहेर काढतोय. पण ही असा इम्प्युरिटी आहे की कोलायडल इम्प्युरिटी अशी इम्प्युरिटी आहे की जे आपल्याला फिल्ट्रेशननी पण सेपरेट होत नाही आणि सेडिमेंटेशननी पण ती सेटल होत नाही. त्यामुळे दॅट इज some coagulation method is used to remove the colloidal impurities. Okay, means this coagulation method it is followed by the sedimentation. म्हणजे आपण आधी त्याचं कोॲग्युलेशन करायचं आणि नंतर सेडिमेंटेशननी आपण त्याला सेपरेट करायचं. म्हणून सेकंड आहे दॅट थर्ड मेथड दॅट इज थर्ड स्टेप आहे सेडिमेंटेशन अलॉंग विथ कोॲग्युलेशन. म्हणजे आता एक्झॅक्टली याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये कोॲग्युलंट्स ऍड केले जातात. आपण बऱ्याच वेळेस बघितले कोॲग्युलंटचे एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळेस बघितले. दॅट इज अलम, तुरटी हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे जे आपण डे टू डे लाईफमध्ये पण वापरलं जातं. इव्हन पाणी आपण प्युरिफाय करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि इव्हन ते म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ते प्युरिफिकेशनसाठी पण अलम वापरलं जातं. आपण पहिल्यांदा अलमचा फॉर्म्युला बघूया. याला कदाचित कधी MCQsला विचारला जाऊ शकतो. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ अलम. अलमचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. दॅट इज K2SO4. ओके, पहिल्यांदा त्याच्यामध्ये दुसरं अलॉंग विथ दॅट इट इज ॲडेड विदिन दॅट अलममध्ये Al2SO4 थ्राइस, Al2SO4 thrice, and with that it carries 24H2O. Okay, this is the formula for alum. म्हणजे त्या पाण्यामध्ये कोॲग्युलंट्स म्हणून ही तुरटी ऍड केली जाते. दुसरं आणखीन एक आहे फेरस सल्फेट पण त्याच्यामध्ये ऍड केलं जातो. इट इज ऑल्सो युज्ड विदिन दॅट इज फेरस सल्फेट इज ऑल्सो युज्ड अलॉंग विथ दॅट. ओके, तर आता हे अलम ऍड केल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं आपल्याला बघायचं आहे. त्या पाण्यामध्ये जेव्हा तुरटी ऍड केली जाते, आपल्याला माहिती आहे हार्ड वॉटरमध्ये काही टेम्पररी हार्डनेस सुद्धा असतं. इट इज कॉज ड्यू टू द बायकार्बोनेट्स प्रेझेंट विदिन द वॉटर. त्या पाण्यामध्ये जे बायकार्बोनेट्स असतात ते काय होतात, दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ दिस अलम. त्यातले जे काही बायकार्बोनेट्स आहेत त्या अलम बरोबर रिॲक्ट होतात. त्याचं रिॲक्शन झाल्यानंतर काय होते, दॅट अलम ओके अँड दॅट फाईन पार्टिकल्स
जे काही कोलायडल इम्प्युरिटीज आहेत ते दोघांबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक फ्लक तयार होतो. दॅट इज फाईन जिलेटिनियस प्रेसिपिटेट, दॅट इज नोन ॲज अ फ्लक. Okay, fine gelatinous precipitate which is obtained by reacting the colloidal impurities with the alum, then there is the formation of a gelatinous precipitate that is known as a flux. मग आता हे फ्लक काय करतं, ते बेसिकली ते काय असतं, सरफेसला तो तयार होतो कारण ते सॉल्युबल इम्प्युरिटीज त्याच्या डिझॉल्व इम्प्युरिटीज त्याच्याबरोबर रिॲक्ट होतात आणि फ्लक तयार होतो. जेव्हा तो फ्लकचा साईज रिॲक्ट झाल्यानंतर त्याची साईज वाढते. साईज वाढल्यानंतर काय होतं, जेव्हा व्हेनेवर इट इज गोइंग टू पास अलॉंग विथ द वॉटर, त्या पाण्याबरोबर टू द बॉटम, पाण्याबरोबर जेव्हा ते पास होतं त्यावेळी काय करतं, दिस फ्लक कॅरीज दॅट पार्टिकल्स, फाईन पार्टिकल्स अलॉंग विथ दॅट. त्याच्याबरोबर काय होतं, फाईन पार्टिकल्स जे आहेत पाण्यामधले म्हणजे कोलायडल इम्प्युरिटीज आहेत ते त्याच्याबरोबर ती कॅच करतं. आता तिथं काय झालं, फ्लक आणि फाईन पार्टिकल्स एकत्र आले. जे काही फाईन पार्टिकल्स त्या वॉटरमध्ये होते ते फाईन पार्टिकल्स ह्याच्याबरोबर आले. त्यामुळे देर इज द इन्क्रीज इन द साईज ऑफ दॅट पार्टिकल. इन्क्रीज इन द साईज ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची साईज काय झाली, इन्क्रीज झाली. इन्क्रीज झाल्यामुळे काय झालं, साईजचं पार्टिकल वाढलं म्हणजे त्याचं वेट वाढलं. वेट वाढल्यामुळे इट गोइंग टू सेटल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर. साईज वाढल्यामुळे बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी ते काय होतं, ते फ्लक त्याचा साईज वाढला त्यामुळे दॅट इज गोइंग टू सेटल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर. ओके, म्हणजे सेटल झालं म्हणजे सेडिमेंटेशन झालं. इट टेक्स 3 to 4 hours टू सेटल दॅट फ्लक अलॉंग विथ दॅट फाईन पार्टिकल्स. म्हणजे ते सगळे मातीचे जे छोटे छोटे कण होते जे आपण फिल्ट्रेशननी पण पास नाही करू शकत आणि सेडिमेंटेशननी पण होत नव्हते, आपण काय केलं, त्याच्यात अलम ॲड केला. अलम ॲड केल्यामुळे तिथं काय झालं, जिलेटिनियस प्रेसिपिटेट तयार झालं, दॅट इज नोन ॲज अ फ्लक. and that flux remember that for the MCQs also, and that flux reacts with the fine particle and there is the increase in the size of that particle. increase झालं म्हणजे त्याचं वेट वाढलं. वेट वाढलं म्हणजे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी एक 4 ते 5 तास लागतील, 2 ते 3 डिपेंड्स अपॉन दॅट वॉटर. ओके, मग दॅट इज गोइंग टू सेटल ॲट द बॉटम ऑफ द लिक्विड दॅट इज और वॉटर, दॅट इज नोन ॲज अ सेडिमेंटेशन अलॉंग विथ कोएग्युलेशन. म्हणजे कोएग्युलेशन आधी करायचंय, त्यानंतर त्याच्या पार्टिकलची साईज वाढते, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते बॉटमला सेटल होतात आणि इट इज सेडिमेंटेड, द सेडिमेंटेशन टेक्स प्लेस. ओके, आता आपण तीन स्टेप्स बघितल्या. पहिली बघितली स्क्रीनिंग, दुसरी बघितली सेडिमेंटेशन, थर्ड बघितली आपण सेडिमेंटेशन अलॉंग विथ किंवा फॉलोड बाय द कोएग्युलेशन. कोएग्युलेशन फॉलोड बाय विथ द सेडिमेंटेशन. ओके, अंडरस्टूड द 3 concepts, 3 steps: screening, sedimentation and sedimentation along with the coagulation. Now we will see the 4th step involved into the purification of municipal water. Okay, 4th step आहे, that is filtration. आता filtration म्हणजे काय, सिंपल आहे. It is also removing the fine particles present into the water. पाण्यामध्ये जे काही फाईन पार्टिकल्स आहेत that we are going to remove by using the porous sand and clay. By using the porous sand and clay, that is known as the filtration. Okay, आता याच्यामध्ये काय होतं की जसं अर्थ सरफेस आहे, अर्थ आहे, अर्थ इट ॲक्ट ॲज अ नॅचरल फिल्ट्रेशन मेथड. इट इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ नॅचरल आर ओ म्हणून सुद्धा ॲक्ट होतं. आपण त्याच्यातूनच ही मेथड कॉपी केली आहे. नेचरकडे बघूनच आपण बऱ्याच गोष्टी कॉपी करतोय. म्हणजे कसं होतं बघा, अर्थ सरफेस कसं असतं, पहिल्या लेअरला आपल्याला सँड असते, नंतर त्याच्या खाली कोर्स सँड असते, त्याच्या नंतर खाली ग्रॅबल्स असतात. सेम टेक्निक आपण इथं काय केले, म्युनिसिपल वॉटर जेव्हा प्युरिफाय करतो त्या टँकमध्ये ही सेम फिल्ट्रेशन मेथड वापरली जाते. I already told you that earth surface it is also do the work of that is RO system which we are going to use our daily in the filtration tank.
आपण फिल्टर आर जे काही आर आणि अल्ट्राव्हायलेटचे जे काही फिल्टर्स असतात त्याच्यामध्ये सेम टेक्निक वापरली जाते. इव्हन म्युन्सिपलचे जे काही वॉटर आपण प्युरिफाय करतो त्याच्यामध्ये पण सेम टेक्निक वापरली जाते. दॅट इज नॅचरल अर्थचं जे काही सरफेशियल लेयर्स आहेत त्या लेयर्स आपण इथे वापरतो. सपोज दिस इज द टँक, यू सी इन द डायग्राम फॉर. हे टँक आहे. टँकमध्येच इथं खाली काय असतात, ग्रॅव्हल्स असते. ठीक आहे, हे ग्रॅव्हल्स आहेत. आणि याच्यानंतर काय आहे, दिस इज द ग्रॅव्हल्स. त्याच्यानंतर आहे कोर्स सँड. आता हे बघितलं, हे आहे कोर्स सँड, म्हणजे याची साईज ही थोडीशी याच्यापेक्षा छोटी आहे. ग्रॅव्हल्सपेक्षा त्याची साईज ही छोटी असेल. दिस इज नोन ॲज अ कोर्स सँड. आणि सगळ्यात वरचा जो काही लेअर आहे, इट इज द थर्ड लेअर, इट इज द फाईन सँड. ही फाईन सँड आहे. फाईन सँड. ओके. मग जेव्हा हे पाणी आता हे अर्थ सरफेस समजूया आपण, याच्यामधून जेव्हा पाणी पेनिट्रेट होऊन खाली येतं, पाणी खाली यायला लागतं, त्यावेळी काय होतं, त्याच्यामध्ये जे काही फाईन इम्प्युरिटीज असतात, त्या पाण्यामध्ये जे काही फाईन इम्प्युरिटीज असतात ते इथे ॲब्झॉर्ब होतात. याच्यावरती काय होतं, त्याच्यावरती ते कोटेड होतात किंवा ॲब्झॉर्ब होतात. आणि यातून जेव्हा पाणी खाली यायला लागतं ते पार्टिकल्स जे आहेत ह्याच्यावरती डिपॉझिट होतात. याच्यावरती डिपॉझिट होऊन याच्यामधून प्युअर वॉटर आपल्याला खाली येईल. ओके. म्हणजे ह्या सगळ्यामधून पास झाल्यामुळे तिथे सगळे पार्टिकल्स ह्याच्यावरती डिपॉझिट होतात आणि आपल्याला खाली जे काही वॉटर मिळेल, इट इज प्रेझेंट इन टू द क्लिअर फॉर्म. दॅट इज द नॅचरल प्युअर फॉर्म. दॅट इज अर्थ अंडरग्राउंड वॉटर. इट इज द नॅचरल ऑर द प्युरेस्ट फॉर्म ऑफ द वॉटर. कारण हे एवढ्या सगळ्या फिल्ट्रेशनमधून खाली जाते आणि हे सगळे लेयर्स काय नॅचरली प्रेझेंट विदिन द अर्थ. म्हणून तिथूनच आपण कॉपी करून काय करतोय, हे म्युन्सिपल वॉटरमध्ये जे काही वॉटर प्युरिफाय करतो किंवा फिल्ट्रेशन स्टेप जी आहे, चौथी स्टेप, त्याच्यामध्ये ही टेक्निक वापरली जाते. फाईन सँड म्हणजे बारीक कण, वाळूचे छोटे कण. कोर्स सँड म्हणजे त्या सँडचा साईज थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त असतो. आणि ग्रॅव्हल्स म्हणजे मोठे मोठे खडे, त्याच्यामधून ते पाणी पास होतं आणि हे काही याच्यामधून इथे खाली पाणी प्युरिफाय होऊन खाली येतं. ओके. अंडरस्टूड द फोर्थ स्टेप, that is filtration. Okay, now we'll see the fifth method. आता याच्यामध्ये आपण बघितले पाणी अगदी स्वच्छ झालंय का, या सगळ्या स्टेपमधून आपण जसं आपण स्क्रीनिंग केलं, सेडिमेंटेशन केलं, सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन केलं आणि फिल्ट्रेशन केलं. आता तुम्हाला काय वाटतं, याच्यामध्ये हे पाणी सगळं प्युअर झालेलं असेल का? हे पाणी फक्त दिसायला प्युअर झालंय, ह्याच्यामधून काही इम्प्युरिटीज आपण बाहेर काढल्यात, पण अशा काही इम्प्युरिटीज आहेत त्या अजूनही त्याच्यामध्ये असतात. त्या कुठल्या आहेत? कारण हे दिसायला क्लिअर झाले, पण याच्यामध्ये जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरियाज आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते अजून त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे पण हार्मफुल डिसीजेस होतात, जसे कॉलरा यासारखे डिसीजेस त्या पाण्याच्या इम्प्युरिटीमुळे होतात. ओके. मग त्याच्यासाठी आणि ही फिल्ट्रेशन मेथड जी आहे याच्यामधून फक्त आपल्याला काय झालं, क्लिअर वॉटर मिळालं, पण त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज बाकीच्या जे काही मायक्रो किंवा पॅथोजेनिक ज्या बॅक्टेरियाज असतात, दॅट वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दॅट वॉटर. दॅट्स वाय नेक्स्ट स्टेप इट इज इंट्रोड्युस्ड विदिन दॅट इज नोन ॲज स्टरलायझेशन ऑफ द वॉटर. स्टरलायझेशन, पाण्याचं काय करायचं आपल्याला, स्टरलायझेशन करायचं. स्टरलायझेशन, दिस इज द फिफ्थ स्टेप involved into the purification of municipal water, that is sterilization. Okay, this is also known as disinfection. म्हणजेच काय, removal of pathogenic or micro bacteria from the water, that is known as a sterilization or disinfection. Means it is the process of removing microorganisms or pathogenic bacteria present within the water which causes the harmful diseases for the human health, that is known as a sterilization or disinfection. Okay. आता याच्यामध्ये
3 मेथड्स आहेत. पहिली बघूया आपण. फर्स्ट मेथड आहे बॉइलिंग. म्हणजे आपल्याला घराघरामध्ये आपण मोस्टली ही मेथड वापरली जाते, बॉइलिंगची मेथड. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, सिम्पली बाय बॉइलिंग द वॉटर वी कॅन रिमूव्ह द बॅक्टेरियाज ऑर द मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट विदिन द वॉटर. आता कसं होतं, जेव्हा आपण पाणी बॉईल करतो, जर सपोज त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असेल, त्याचा फंक्शनल सेल म्हणजे काय, तर एन्झाईम्स. बॅक्टेरियाचं फंक्शनल ॲक्टिव्हिटी कोण करतं, तर एन्झाईम्स करतं. आपण बॉईल केल्यानंतर त्या पाण्यामध्ये जे काही एन्झाईम्स असतात, मोस्टली एन्झाईम्स हे 35 ते 45 डिग्री 35 to 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते सर्वाईव्ह होऊ शकतात. त्या पाण्यामध्ये ते एन्झाईम्स किंवा ते बॅक्टेरिया जे आहेत ते सर्वाईव्ह होऊ शकतात. पण जर का त्याच्यापेक्षा जर का आपण पाण्याचं टेम्परेचर वाढलं, दॅट इज ते तिथं त्या टेम्परेचरला ते बॅक्टेरिया सर्वाईव्ह होणार नाही. म्हणजे तिथं काय होते, डेथ होते, त्या बॅक्टेरियाची डेथ होते. म्हणजे ते मेले जातात ते बॅक्टेरिया. त्या सपोज आपण मोस्टली पाणी किती 100 डिग्री सेंटीग्रेडला बॉईल करतोय, 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेडला ते बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतात. पण आपण टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेडला ठेवलं तर काय होईल, त्याच्यामधून ते बॅक्टेरिया सगळे मरून जातात. ओके, म्हणून बॉइलिंग मेथड इट इज recommended for the domestic use, for the domestic purification of water. पण हे पाणी आपण म्युनिसिपल वॉटरमध्ये ही प्रोसेस अप्लाय करतो. दिस इज द बेस्ट मेथड ऑफ प्युरिफिकेशन ऑफ रिमूव्हल ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर. बट दिस टेक्निक इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द म्युनिसिपल वॉटर. हे म्युनिसिपल वॉटरसाठी ही टेक्निक ॲप्लिकेबल नाही आहे. का नाही आहे? सिम्पल आहे, कारण एवढं जे काही पाणी आहे, आपण मिलियन गॅलन्स ऑफ वॉटर वी आर गोइंग टू यूज विदिन द दॅट टँक, वॉटर टँक. मग तेवढं पाणी बॉईल करणं इट बिकम्स क्वाईट डिफिकल्ट अँड ऑल्सो इट बिकम्स कॉस्टली ऑल्सो. दो इट इज द बेस्ट मेथड ऑफ प्युरिफिकेशन ऑफ रिमूव्हिंग द बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर. पण प्रॉब्लेम काय येतो, हा मेनली काय होतं की एवढं गॅलन्स ऑफ वॉटर इट इज क्वाईट डिफिकल्ट टू बॉईल. तेवढं पाणी बॉईल करायचं. आणि दुसरं असं होऊ शकतं की 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपल्याला माहिती आहे ते सर्वाईव्ह होतात. पण नंतर ते पाणी गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये बॅक्टेरिया डेड मेलेले असतात. पण जेव्हा ते नॉर्मल टेम्परेचरला पाणी येतं, त्यावेळी अगेन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इन्क्रीज इन द बॅक्टेरिया विदिन दॅट. इव्हन ते पाईपलाईनमधून जेव्हा पाणी आपण पास करतो, तिथे पण बॅक्टेरियाज परत मिक्स होण्याचे चान्सेस असतात. म्हणून दिस इज बॉइलिंग मेथड इट इज नॉट रिकमेंडेड फॉर द municipal water treatment. Okay, this is only useful for the domestic purpose. Okay, मग त्याच्यामध्ये स्टरलायझेशन मध्ये सेकंड मेथड आहे, दॅट इज क्लोरिनेशन. क्लोरिनेशन मध्ये काय होतं ते आपण पहिल्यांदा हे बघूया. स्टरलायझेशन मधले स्टरलायझेशन मध्ये पहिलं आपण एक बघितलं बॉइलिंग बघितलं. दुसरं आहे बॉइलिंग इट इज नॉट युज्ड फॉर द म्युनिसिपल वॉटर ट्रीटमेंट. आणि सेकंड आहे क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे काय, जसं आपण बघतो हायड्रेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हॅलोजिनेशन, क्लोरीन इट इज अ हॅलोजन. ॲडिशन ऑफ अ क्लोरीन विदिन द वॉटर दॅट इज नोन एज अ क्लोरिनेशन. म्हणजे काय करायचंय, पाण्यामध्ये क्लोरीन ॲड केलं, दॅट इज नोन एज अ क्लोरिनेशन. द प्रोसेस ऑफ ॲडिंग क्लोरीन विदिन द वॉटर टू प्युरिफाय द वॉटर दॅट इज नोन एज अ क्लोरिनेशन. हे कशासाठी ॲड करायचं आपल्याला, टू रिमूव्ह द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर द बॅक्टेरिया प्रेझेंट इन टू द वॉटर वी आर गोइंग टू यूज द क्लोरिनेशन मेथड. ओके, आता आपण ह्याच्यात बघूया, एक रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये बघूया. वॉटर आहे H2O. whenever chlorine added within that there is the formation of HOCl, hypochlorous acid तयार होतं त्याच्यामध्ये, HOCl प्लस HCl. ओके, आता हा वॉटर मॉलिक्यूल पाण्यामध्ये आपण काय केले, क्लोरीन ॲड केले. मग ते whenever they both react with each other there is a formation of hypochlorous acid. आणि हे हायपोक्लोरस ॲसिड काय आहे, ही पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे. आणि त्याचबरोबर तो अनस्टेबल पण आहे. मग तो अनस्टेबल असल्यामुळे इथं काय होतं, ह्या HOClचं डिकम्पोजिशन होतं.
ओके, डिकम्पोजिशन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला HCl प्लस नेसेंट ऑक्सिजन मिळतो. हायपोक्लोरस ॲसिडचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर आपल्याला HCl आणि नेसेंट ऑक्सिजन मिळतो. आता इथं लक्षात ठेवण्यासारखं असं आहे, हे दोन्ही पण हायपोक्लोरस ॲसिड आणि ऑक्सिजन बोथ आर पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे. म्हणजे आता काय, सपोज ते पाण्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, बॅक्टेरिया आहे पाण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर ऑक्सिजन बरोबर त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. त्या बॅक्टेरियाचं त्या ऑक्सिजन बरोबर, नेसंट ऑक्सिजन बरोबर त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे इथे ते बॅक्टेरिया, दॅट इज द किलिंग ऑफ बॅक्टेरिया टेक्स प्लेस. इथे सगळे जे काही बॅक्टेरिया असतात ते सगळे बॅक्टेरिया इथे मारले जातात. आपलं जसं फंक्शनल युनिट हे ब्रेन आहे, तसंच बॅक्टेरियाचं फंक्शनल युनिट हे एन्झाईम्स असतात. मग ते एन्झाईम्स, बॅक्टेरियामधले हे एन्झाईम्स काय होतात, बॅक्टेरियातले जे एन्झाईम आहे आपण बघितले, आपलं फंक्शनल युनिट काय आहे, ब्रेन आहे, तसं बॅक्टेरियाचं फंक्शनल युनिट एन्झाईम आहे. ते एन्झाईमचं इथं ऑक्सिडेशन होतं, त्यामुळे ते काय होतं, बॅक्टेरिया मेले जातात. म्हणजे ह्या क्लोरिनेशन मेथडनी आपण काय केलं, क्लोरिनेशन मेथडनी, म्हणजे बॉइलिंग नंतर आपण मेथड नेक्स्ट बघितली होती, दॅट इज क्लोरिनेशन. त्या क्लोरिनेशन मेथडनी काय झाले, बॅक्टेरिया मेले. कशाबद्दल, तर हे हायपोक्लोरस ॲसिड तयार झालं. ह्या क्लोरिनेशनने काय झालं, एन्झाईम्स त्याचं ऑक्सिडेशन झालं आणि बॅक्टेरिया सगळे किल झाले, म्हणजे त्याच्यातले सगळे बॅक्टेरिया मरून गेले क्लोरिनेशनने. ओके, पण याच्यामध्ये याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, ह्या क्लोरिनेशनचं डिसएडव्हान्टेजच असं आहे की जर का त्या पाण्यामध्ये एक्सेस ऑफ क्लोरीन झालं तर काय होतं, त्याच्यामुळे इरिटेशन होतं. इरिटेशन इन द म्युकस मेम्ब्रेन, म्युकस मेम्ब्रेनमध्ये इरिटेशन होतं. त्याचबरोबर त्या पाण्याची टेस्ट आणि त्याचं स्मेल दोन्ही पण वेगवेगळं असतं. म्हणजे काय की ते किती असावं पाणी, दॅट इज 0.1 to 0.2 ppm एवढं पाण्याचं, त्याच्यात त्या पाण्यामध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज हे एवढं असेल तर दॅट इज ओके. बट त्याच्यापेक्षा जर का जास्त झालं पाण्यामध्ये क्लोरीनचं पर्सेंटेज, तर त्याचे काही डिसएडव्हान्टेज म्हणून आपण काय सांगितलं, त्याची टेस्ट बदलते, त्या पाण्याचा कलर बदलतो. त्याचबरोबर देर इज द इरिटेशन इन टू द म्युकस मेम्ब्रेन, म्युकस मेम्ब्रेनमध्ये इरिटेशन व्हायला लागतं. दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्लोरिनेशन. म्हणून काय की आता याचे डिसएडव्हान्टेज ओव्हरकम करण्यासाठी त्याला दुसरं सबस्टिट्यूट दिलं, बाय युझिंग ब्लिचिंग पावडर. येस, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ब्लिचिंग पावडर, बाय युझिंग ब्लिचिंग पावडर. त्याच्या क्लोरिनेशनमध्ये दुसरी मेथड आहे, दॅट इज युझिंग ब्लिचिंग पावडर. फॉर्म्युला ब्लिचिंग पावडर दॅट इज CaOCl2. आता हे जेव्हा पाण्याबरोबर रिॲक्ट होईल, ब्लिचिंग पावडर आपण हे पाणी आहे, पाण्यामध्ये आपण काय केलं, ब्लिचिंग पावडर टाकलं. मग इथं काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन, इट इज लिबरेटेड विथ दॅट. म्हणजे ह्या रिॲक्शनमधून ब्लिचिंग पावडर, पाण्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर घातलं, तिथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि क्लोरीन गॅस त्याच्यामधून लिबरेट झाला. अगेन सेम, दिस क्लोरीन गॅस रिॲक्ट्स विथ वॉटर मॉलिक्यूल. पाण्यामध्ये क्लोरीन जो काही तिथे लिबरेट झालेला क्लोरीन आहे, तो क्लोरीन काय करतो, या पाण्याबरोबर रिॲक्ट होतो. इथं अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड. ओके, आता दिस हायपोक्लोरस, इट इज हायली अनस्टेबल. हायपोक्लोरिक ॲसिड आपण मागच्याच रिॲक्शनमध्ये बघितलं होतं, इट इज अगेन अनस्टेबल. अनस्टेबल असल्यामुळे याचं परत डिकम्पोजिशन होतं, हायपोक्लोरस ॲसिडचं डिकम्पोजिशन झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार झालं, HCl प्लस नेसेंट ऑक्सिजन इट इज गिव्हन आउट. याच्यामधून काय झालं, नेसेंट ऑक्सिजन रिमूव्ह, नेसेंट ऑक्सिजन मिळाला. अगेन वी नो दॅट दिस हायपोक्लोरिक ॲसिड अँड that is nascent oxygen, both are the powerful disinfectant. मग परत अगेन दिस ऑक्सिजन, दॅट लिबरेटेड ऑक्सिजन, बॅक्टेरिया, पाण्यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतील दे आर ऑक्सिडाइजेस विथ द नेसेंट ऑक्सिजन आणि त्यामुळे काय झालं, बॅक्टेरिया किल झाले, म्हणजे सगळे बॅक्टेरिया त्याच्यातून मरून गेले. दिस इज द सेकंड मेथड, दॅट इज ब्लिचिंग पावडर. ठीक आहे, पण आता ब्लिचिंग पावडरचा एक डिसएडव्हान्टेज आहे. जसं आपण क्लोरिनेशनचं डिसएडव्हान्टेजेस बघितलं होतं, तसंच या ब्लिचिंग पावडरचं पण डिसएडव्हान्टेज आहे. आता आपण याच्यामध्ये बघितलेलं
याची जेव्हा ब्लिचिंग पावडरची वॉटर मॉलिक्यूल बरोबर रिॲक्शन होते त्यावेळी तिथे कॅल्शियम बाहेर पडतो, एक्सेस अमाऊंट ऑफ कॅल्शियम बाहेर पडतो. त्यामुळे काय होतं, कॅल्शियमचं पाण्यामध्ये पर्सेंटेज जास्त झाल्यामुळे पाणी हे हार्ड होतं. म्हणजे पाणी परत काय झालं, पाण्याचा हार्डनेस वाढला. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट गिव्ह द हार्डनेस टू द वॉटर. मग पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर घातल्यामुळे तिथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झाला, त्यामुळे पाण्यामध्ये कॅल्शियमचं पर्सेंटेज वाढलं. दॅट्स वाय द वॉटर बिकम्स हार्ड. ओके, हा पहिला मेन डिसएडव्हान्टेज आहे ब्लिचिंग पावडरचा. आणि दुसरा एक ॲडव्हान्टेज सेम ॲज अ क्लोरिनेशन. त्या ब्लिचिंग पावडरमुळे पाण्याला एक स्पेसिफिक स्मेल येतो आणि त्याचा कलर पण चेंज होतो. दिस इज द वन मोर डिसएडव्हान्टेज ऑफ द ब्लिचिंग पावडर. सो त्याच्यामध्ये आता ब्लिचिंग पावडरच्या ऐवजी थर्ड आहे बाय युझिंग क्लोरामाइन. काय झालं, ह्या दोन्हीमध्ये ड्रॉबॅक्सच्या जे काही डिसएडव्हान्टेज आहेत ते कमी करण्यासाठी थर्ड एक क्लोरिनेशनमध्ये थर्ड मेथड वापरले, दॅट इज बाय युझिंग क्लोरामाइन. म्हणजे काय काय केलं, पाण्यामध्ये क्लोरीन अलॉंग विथ अमोनिया, इट इज ॲडेड इन दॅट इज क्लोरीन, आणि त्याच्यामध्ये काय केलं, अमोनिया ॲड केलं. आता याच्यामध्ये काय झालं, क्लोरीन रिॲक्ट्स विथ अमोनिया, देर इज द फॉर्मेशन ऑफ क्लोरामाइन, ClNH2 + HCl. हा काय झाला, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काय तयार झाला, क्लोरामाइन तयार झाला. दिस क्लोरामाइन रिॲक्ट्स विथ वॉटर मॉलिक्यूल ClNH2, क्लोरामाइन, क्लोरीन अँड अमाइन ग्रुप आहे म्हणून ह्याला म्हणायचं क्लोरामाइन, रिॲक्ट्स विथ वॉटर, देर इज द फॉर्मेशन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड आणि अमोनिया गॅस इट इज गिव्हन आउट. इथे परत काय तयार झाला, हायपोक्लोरस ॲसिड. ओके, दिस इज अगेन द डिसइन्फेक्टंट. आणि परत आपण बघितलंय हायपोक्लोरस ॲसिड हे इज हायली अनस्टेबल आहे, त्यामुळे काय होतं, या हायपोक्लोरस ॲसिडचं डिकम्पोजिशन होतं, दॅट इज HCl, अगेन नेसेंट ऑक्सिजन इट इज गिव्हन आउट. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे नेसेंट ऑक्सिजन काय आहे, पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे. म्हणून तो काय करेल, बॅक्टेरिया जे असतील पाण्यामध्ये, जे काही बॅक्टेरिया असतील त्याच्याबरोबर त्याचं काय होतं, त्या बॅक्टेरियाचं ऑक्सिडेशन झालं आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे तिथले सगळे जे काही बॅक्टेरिया झाले ते सगळे मरून गेले, म्हणजे सगळ्या किल झाले, सगळे बॅक्टेरिया मरून गेले. याप्रमाणे बाय युझिंग क्लोरामाइन ऑल्सो वी कॅन that is purify the municipal water by using the chlorination method. Okay, आता पण ही क्लोरामाइन इट इज द बेस्ट मेथड रॅदर दॅट इज क्लोरिनेशन अँड बाय ॲडिंग ब्लिचिंग पावडर. त्याच्यामध्ये म्हणजे क्लोरीन गॅस आपण पहिली मेथड बघितली, त्याच्याही पेक्षा आणि ब्लिचिंग पावडरपेक्षा क्लोरामाइन ही बेस्ट मेथड आहे. त्याचं रिझन काय आहे की त्याच्यामध्ये जर का आपण पाण्यामध्ये जर का क्लोरामाइन घातलं, इट डझंट गिव्ह एनी बॅड ऑर्डर टू दॅट वॉटर. म्हणजे त्याच्या टेस्टमध्ये फरक पडत नाही आणि त्याला वेगळा स्पेसिफिक जसा वास यायचा तसा त्या पाण्याला वास पण येत नाही. त्यामुळे क्लोरामाइन इट इज रिकमेंडेड. ओके, मोस्टली हे कुठे वापरले जातात, क्लोरामाइन हे टॅबलेटच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे कुठेही आपल्या मेडिकल शॉपमध्ये जरी गेलं तर आपल्याला ते क्लोरामाइन टॅबलेटच्या फॉर्ममध्ये मिळतं. आपलं नुसतं पाण्याची बॉटल असेल त्याच्यामध्ये जर का आपण क्लोरामाइनची टॅबलेट टाकली तरी त्याच्यामध्ये पाणी प्युरिफाय होतं. पण त्याच्यामध्ये क्लोरामाइनची टॅबलेट घातली की त्याच्यामध्ये थोडंसं अमाऊंटमध्ये सोडियम थायसल्फेट सोल्युशन घालायचं, सोडियम थायसल्फेट टाकायचं की जेणेकरून काय होईल, त्या पाण्यामध्ये जे काही एक्सेस अमाऊंट ऑफ क्लोरीन झाले ते जरासं रिड्यूस व्हायला मदत होते. ठीक आहे, मोस्टली ही क्लोरामाइन टॅबलेट कुठे वापरले जातात, जिथे जिथे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी ही क्लोरामाइनचे टॅबलेट वापरले जातात. जसं की आर्मीमध्ये असेल, त्या लोकांना कसं करावं लागतं की खूप दिवसासाठी बाहेर राहतात आणि त्यांच्याबरोबर ते पाणी कॅरी करतात. पाणी कॅरी केल्यानंतर काय होतं की काही सर्टन टेम्परेचरला किंवा काही दिवसानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ वाढायला लागते. तर ते रजिस्ट करण्यासाठी ते क्लोरामाइनचे टॅबलेट त्याच्यामध्ये टाकली की आपण त्याचं लगेचच त्याचा यूज करू शकतो पाण्याचा. जिथे आता फ्लड आलेला असेल किंवा जिथे वॉर झालेले असेल, आता आपण बघतो वॉर चालू आहे तर त्याच्यामध्ये पण तिथे पाणी अवेलेबल होत नाही, त्यावेळी मग आपण जे काही बॉटलमध्ये स्टोअर केलेलं पाणी असेल खूप दिवस जरी चाललं तरी त्याच्यामध्ये काय होतं, त्या पाण्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही. म्हणजे ते काय करतं, सस्टेन करतं, बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही. आणि जर का झालं तरी ते टॅबलेट घालून आपण सोडियम थायसल्फेट घातलं तरी ते पाणी प्युअर होऊ शकतं. दॅट्स वाय क्लोरामाइन मेथड इट इज मोस्टली युज्ड टू प्युरिफाय द वॉटर. ओके,
लास्ट मेथड आहे दॅट इज ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिस म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ओझोन विद इन द वॉटर. ओझोनचं फॉर्म्युला काय? दॅट इज O3, दॅट इज नोन एज अ ओझोन. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, पाण्यामध्ये काय करायचं, ओझोनचा गॅस पास करायचा. म्हणजे इथे काय होतं, ओझोनचं स्प्लिटअप होतं, दॅट इज ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो. अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ नेसंट ऑक्सिजन. परत आपल्याला माहिती आहे नेसंट ऑक्सिजनचं काय काम आहे, बॅक्टेरिया किल करतं, ऑक्सिडेशन होतं आणि बॅक्टेरिया त्याच्यामधून मरून जातं सगळे बॅक्टेरिया. दिस इज द बेस्ट मेथड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, इट इज अ कॉस्टली मेथड. हे एक्सपेन्सिव्ह आहे, दॅट्स वाय हे मोरओव्हर सगळीकडे वापरली जात नाही. ओके, आता आपण काय काय बघितलं, प्युरिफिकेशन ऑफ म्युनिसिपल वॉटरमध्ये आपण 5 टेक्निक बघितले, 5 स्टेप्स बघितले. पहिला आहे स्क्रीनिंग, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फ्लोटिंग मटेरियल जे काही आहे ते रिमूव्ह करतो. दुसरं आहे सेडिमेंटेशन, थर्ड आहे सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन, चौथी मेथड आहे फिल्ट्रेशन आणि 5वी आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ बॅक्टेरिया फ्रॉम द वॉटर, दॅट इज नोन एज स्टरलायझेशन. स्टरलायझेशनमध्ये आपण 3 टेक्निक बघितल्या, दॅट इज क्लोरिनेशन, दॅट इज क्लोरिन बाय युझिंग क्लोरिन गॅस. सेकंड आहे दॅट इज बाय युझिंग ब्लिचिंग पावडर. अँड थर्ड वन दॅट इज थर्डमध्ये आपण काय वापरलं तर क्लोरामाइन, बाय युझिंग क्लोरामाइन. अँड लास्ट आहे दॅट इज ओझोनोलिसिस, म्हणजे ॲडिशन ऑफ ओझोन विद इन द वॉटर, दॅट इज नोन एज ओझोनोलिसिस. ओके, थँक्यू.